काल परवा झालेल्या बैठकीत बावनकुळेंनी सांगितलं आहे दिव्यांगांचं मानधनसुद्धा ते घोषित करणार आहे, पण जेथपर्यंत ते तारीख देत नाही आणि ज्या निर्णयावर म्हणजे जसं 5 लाख लोकांची भरती असेल, रोजगारांची, दिव्यांगाचं मानधन असेल, मेंढपाळ लोकांचं धोरण असेल, मच्छीमारांच्या बाबतीत काही महत्त्वाचे प्रश्न आहे, दूध व्यवसायाबाबत काही महत्त्वाचे प्रश्न आहे आणि MREGS म्हणजे पेरणी ते कापणीपर्यंत कामं सगळे MREGSमधून कव्हर करावे आणि शेतमजुरांना अपघात विमा लागू करावा. किमान वित्तमंडळ जेव्हा करायचं आहे तेव्हा करा, पण सध्या अपघात विमा तातडीनं सुरू केला पाहिजे. आणि कर्जमाफीच्या बाबतीत या सगळ्या गोष्टीवर जेथपर्यंत शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत आमची ही यात्रा चालू राहील. किमान महाराष्ट्रभर 2000 किलोमीटर या यात्रेचा एकूण प्रवास आहे आणि आता या धोधो पावसात आमची यात्रा आज 11-12 वाजता सुरू होणार आहे आणि ते पंजाबराव देशमुख पहिले कृषी मंत्री आणि तिथून वसंतराव नाईक यांच्यापर्यंत म्हणजे साहेबरावजी पाटील यांच्या ठिकाणी आम्ही तिथं शेवटची सभा घेऊ आणि आत्मचिंतन आम्ही ज्यांनी रोजगार हमी योजना सुरू केली महाराष्ट्रामध्ये त्या वसंतराव नाईक यांच्या गावात आम्ही आत्मचिंतन स्मारकावर एक दिवस करणार आहोत. आणि या माध्यमातून मला असं वाटतं का शेतकरी आणि मजूर एकत्र होईल का. मूळ उद्देश आमचा तोच आहे का हा सगळा विभागलेला आहे जातीपाती धर्मात पक्षामध्ये, कोणी हिंदी, कोणी मराठी, कोणी OBC मराठा, अशा याच्यात जो विभागलेला शेतकरी आहे हा आम्ही आता एकत्रित करण्याचा प्रयत्न करतो आहे. ज्यात आम्ही आमच्या चाली पारकष्ट करू जे जे करता येईल, कारण खरा कष्टकरी जर या देशात एकत्र होत नसेल तर मग एकत्र व्हायचं कोणाला. म्हणजे कोणी हिंदूंना भीती दाखवून हिंदू एकत्र करायचा प्रयत्न करतं, मुसलमानांना भीती दाखवून मुसलमानांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतं, OBC किंवा मराठा अशा प्रकारचं युद्ध सुरू करतं. अशा वेळेस शेतकरी शेतमजुरांची लढाई फार महत्त्वाची आहे आणि तो आत्ता आत्महत्येच्या दारावर उभा आहे. त्यासाठी अपेक्षा होती का पांडुरंगाच्या किमान नाही जाहीर करण तर मुख्यमंत्री कानात तरी सांगेल तारीख. त्याने असं म्हटलं का शेतकऱ्यांना बळ दे, पण ते बळ येते कुठून. मुख्यमंत्र्यांना हे माहिती आहे का हे बळ जर द्यायचं असेल तर तुम्हाला निवड योजना आखून चालत नाही, तर धोरण बदलावं लागेल. आणि धोरणं जर आपण पाहतोय तर अतिशय वाईट आहे. म्हणजे साध्या बियाण्यापासून खतापासून तर सगळं करप्ट आहे. बिलकुल चांगलं बियाणं भेटत नाही, दर्जेदार बियाणं भेटत नाही, खतं चांगले भेटत नाही, ज्या मात्रा असायला पाहिजे त्या मात्रा त्या खतामध्ये मिळत नाही. प्रचंड बोगसगिरी. म्हणजे शेतीतून शेतकरी उभा न राहता कारखानदारच उभा राहिला आणि इकडे राजकारणी लोक उभा राहिले. या सगळ्या 75-70 वर्षाच्या कालखंडामध्ये शेतकरी उभा राहिले पाहिजे होता तो राहिलाच नाही. कारण इथं कलम विकत घ्यावं होतं ते बोगस असतात. काय चांगलं भेटतं शेतकऱ्याला ते तरी सांगावं. म्हणजे शेतीतून तुम्ही कारखानदारी उभी केली आणि तुमचं राजकारण उभं राहिलं, पण शेतकरी उभा कधी करणार आहे. आणि म्हणून आम्ही पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MREGSमध्ये केलं तर गावातल्या मजुराचा मजुरी स्थिर होईल आणि शेतकरी पण स्थिर होईल. 2 एकर वावर असणारा शेतकरी त्या मजुरीतूनच त्याची शेती करण्याची ताकद निर्माण होईल. आणि या मागणीला खरं तर गेल्या 15 वर्षापासून सातत्यानं मागतो आहे, परंतु त्याला पाहिजे तसा फळ येत नाही. काल परवाच्या मिटिंगमध्ये भरत गोगोरेनं म्हटलं, इवन बावनकुळेजीनं पण म्हटलं का मी त्यांना सांगितलं का विधवा आणि दिव्यांगासाठी तरी जे विधवा शेतकरी आणि दिव्यांग शेतकरी आहे याच्यासाठी प्राथमिक स्तरावर पेरणी ते कापणी हा प्रोजेक्ट सुरू करावा MREGSमधून. त्यांनी ते मान्य केलं आहे ना, कॅबिनेटमध्ये आणतो असंही म्हटलं, पण ते आणलं तेव्हा ना. सरकारनं आश्वासन दिलं होतं समितीत गठीत करण्याचं, केलं नाही. कुठेतरी चालढकल सरकार करते का, वेळ काढूपणा करते का असं वाटतं. ते म्हणत होते अधिवेशन चालू आहे, आम्ही अधिवेशनातच ते जाहीर करावं लागेल. अधिवेशन चालू असताना बाहेर आम्हाला जाहीर करता येणार नाही. म्हटलं ठीक आहे, आता अधिवेशन 13-14ला संपन कदाचित, त्या तारखेपर्यंत वाट पाहू. आणि ही यात्रा 2 तारखेची आंदोलन मजबूत करण्यासाठी आम्ही करतो आहे. सगळ्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्या जाती धर्मातला पक्षातला शेतकरी आता एकत्र होत आहे. काल आम्ही यवतमाळला गेलो, प्रचंड गर्दी त्या ठिकाणी होते. फक्त बैठक घ्यायला गेलो तर सभा झाली, अशी एक व्यवस्था आहे. मला आनंद आहे या गोष्टीचा का त्या स्टेजवर सगळ्याच पार्टीचे लोक होते. म्हणजे भारतीय जनता पार्टीचे लोक होते, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना सगळे लोक तिथे उपस्थित होते. हे याच्यातलं चांगलं फलित, चांगली गोष्ट याच्यातून निर्माण होऊन पाहत आहे. म्हणजे दुसरी सरकार काय करेन तो नंतरचा भाग आहे, पण
शेतकरी म्हणून एकत्र होतं, मजूर म्हणून एकत्र होतं, हा फार चांगली गोष्ट आहे. कर्जमाफीचा मुद्दा राज्यामध्ये गाजतोय. दुसरीकडे सत्ताधारी आमदार जे आहेत ते अब्दुल सत्तार त्यांनी कर्जमाफीच्या वायद्यावरून जे आहे ते त्यांनी चेष्टा केल्याचं समोर आलेलं आहे. कर्जमाफीबद्दल बोलताना अब्दुल सत्तार हसलेले आणि सोबतच देवेंद्र फडणवीस असेल, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी कर्जमुक्तीबाबत दिलेल्या वाचनाची आठवण करून दिली. पण आता अब्दुल सत्तार हे कृषी मंत्री होते, त्यांनी अशी टवाळटिंगी करणं काय होतं आहे, हे मुद्दामून पेरल्याच होतं. यांचे वरिष्ठ त्याला जबाबदार आहे. कुठंतरी त्या मुद्द्याचा जोक करणे किंवा त्याला एक वेगळ्या प्रकारचा नेण्याचा जो प्रयत्न, जसं बबनराव लोणीकर असेल, कृषी मंत्री असेल, त्याला हास्यास्पद करण्यासारखा जो प्रयत्न करत आहे तो फार, कारण हे मुद्दे भावनेतले नाही ना. कसं आहे, मी हिंदू म्हणून एकत्र व्हायला मला वेळ लागत नाही, मुस्लिम म्हणून एकत्र व्हायला वेळ लागत नाही, मराठी म्हणून एकत्र व्हायला वेळ लागत नाही, किंवा मराठा किंवा ओबीसी म्हणून, पण मी शेतकरी म्हणून एकत्र व्हायला ही फार कठीण लढाई आहे. हे काही सोपी नाही आहे. ह्या त्यांच्या डोक्यातला सगळ्या ह्या धार्मिक जातीपातीचा सगळे गणित ठेवून शेतकरी मजूर हा कष्टकऱ्याचं गणित त्याच्या डोक्यात टाकणं हे फार कठीण गोष्ट आहे. आणि तरी आम्ही तो प्रयत्न करू. आत्मविश्वास आहे का शेतकरी एकत्र होऊन सरकारला ते कर्जमाफी, हमीभावाची लढाई आणि पेरणी ते कापणीपर्यंतच्या लढाई आम्हाला यशस्वी करून दाखवू, हा आमचा आत्मविश्वास आहे. देशामध्ये जर पाहिलं तर गरिबी वाढत चाललेली आहे आणि श्रीमंताच्या हातात संपत्ती चालली असं चिंता जी आहे ते सत्ताधारी केंद्रीय मंत्री गडकरींनी व्यक्त केली आहे. ते काही सांगायची गरज आहे का? तुम्ही एक सांगा, हे आमचं चांदूर बाजार ते परतवाड्याच्या रस्त्यावर काठावरचे सगळे शेतं व्यापाराचे आहे, शेतकऱ्याचं एकही शेत राहिलं नाही. म्हणजे ही चिंतनाची गोष्ट अशी आहे याच्यातली का शेतीमालाचे भाव पडले आणि शेतीचे भाव वाढत आहे. म्हणजे एक व्यवस्थित षडयंत्र असं दिसतं का शेतकऱ्यानं शेती सोडून त्यानं शहराकडे ओढलं पाहिजे, भांडे गिंडे धुवाले तिथं माणसं उपलब्ध करून दिले पाहिजे. श्रीमंताची सगळी व्यवस्था सेवा करण्यासाठी हे सगळे खेड्यातले लोक शहरीकरणामध्ये जावं, तिथं त्यांची व्यवस्था करावी आणि इकडे सगळं गरिबीचं वातावरण निर्माण करून आज शाळेत व्यापार झाला, आरोग्यामध्ये व्यापार होत आहे, रस्त्यामध्ये इवन गडकरी साहेबांना रस्ते तयार केले, पण टोल दिल्यामुळं ते रस्ते आता गरिबासाठी राहिले नाही, ते श्रीमंताचे झाले. आणि मग श्रीमंताचे रस्ते वेगळे झाले देशामध्ये आणि गरिबाचे रस्ते वेगळे झाले. श्रमोद्दीनं जा तुम्ही मग तर 2,000 रुपये लागतं. म्हणजे ते 2,000त तो त्या मुंबईहून जाणं येणं करतं, पण गरीब कसा जाणार हो त्याच्याहून? जो गरिबाचा रस्ता आहे तो खड्ड्यात आहे. बगल टोलचे रस्ते पहा ना कसे आहेत. फक्त व्यापार, तुम्ही सेवा, सरकार म्हणून सेवा द्यायची आहे का त्या रस्त्यातूनही व्यापार करायचा आहे, हा मोठा प्रश्न आहे. आणि तुम्ही मुंबईत जर पाहिलं तर मुंबई असन, नागपूर असन, खाली भोगदा, वरते पूल, त्याच्यावरते पूल आणि त्याच्यावरतून एक व्यवस्था करून ठेवली. इथं शेतात झाले पानन रस्ता नाही. वसंतराव नाईकांनी पानन रस्त्याची योजना सुरू केली आणि त्या वसंतराव नाईकांच्या पानन रस्त्यानंतर महाराष्ट्रातले 10% पानन रस्ते होऊ शकले नाही. म्हणजे तुम्ही सगळ्या शहरामध्ये जपानची, विदेशातली टेक्नॉलॉजी वापरून रस्ते करता, भारतातली टेक्नॉलॉजी वापरून पानन रस्ते करत नाही आहे. मानसिकता काय? कारण त्यांना माहीत आहे का हे मतं वेळेवर धार्मिकतेच्या नावावर भेटणार आहे, बटेंगे तो कटेंगे म्हणून भेटणार आहे किंवा फतवा काढून भेटणार आहे. हे त्याच्या मनातला जो भूत आहे ना सरकार राजकीय लोकांचा, तो आम्हाला काढायचा आहे. शेवटले 2 प्रश्न. मतदार याद्यांमध्ये जर आपण पाहतो, मतदानात जो घोळ झाला त्यावर आता काँग्रेसनं समिती नेमलेली आहे, फोकस त्यावर काँग्रेस करण्याचा पृथ्वीराज चव्हाण. चांगली गोष्ट आहे. मला वाटते का मतदान हे लोकशाहीचा कणा आहे, तो आत्मा आहे आणि मतदान जर जेव्हा मतदानामध्येच जर घोळ व्हायला लागला तर प्रभाव संपणार आहे, त्याच्यातला अंकुश संपणार आहे. लोकांचा अंकुश जेव्हा संपतं तेव्हा राज्यकर्त्याला माज येतं. त्याचं उदाहरण बबन लोणीकर आहे, अब्दुल सत्तारसारखा माणूस आहे, तिकडे तुमचा दानवेसारखा माणूस आहे, काही बडबड करायला लागतात. कारण मतदाराचा प्रभाव निवडणुकीमध्ये संपला आणि तो वेळेवर कसा वापरायचा, काय पॉयझन टाकून वापरायचा, एक बूंदच कापी आहे ना. एखादं जर नाचवायचं असेल तर लहानसं एखादी बूंद टाकून ते नाचतं, थेंबर पाण्यात सगळं नाचून जातं. आणि राजकारणामध्ये हा जो प्रकार आहे, आचारसंहितेचं तर सगळे धिंदगाळ निघाले. आचारसंहिता काय म्हणतं? धार्मिक मुद्दे आणायचे नाही, जातीयवाद फैलवायचा नाही, जेव्हा असे मुद्दे टाकतात त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. बटेंगे तो कटेंगेमध्ये जातीवाद, धार्मिकता दिसत नाही निवडणूक आयोगाला, पाहतच नाही. फतवा काढला जाते सरळ सरळ, मुस्लिम लोकांचा फतवा निघतंय, हा धार्मिकता नाही आहे.
मग निवडणूक आयोगानं साधी नोटीस देऊ शकले नाही यांना. सगळं बिलकुल काही म्हणजे कायदा नावाचं संविधान फक्त दाखवापुरतं शिल्लक राहिलेलं आहे. मराठीच्या मुद्द्यावरनं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत. त्याची सभा एकत्रित आले, कसं पाहता यांची? एक चांगली गोष्ट आहे, त्या माध्यमातून दोघे भाऊ एकत्र झाले. पण मला याच्यातला एक कळीचा मुद्दा असा आहे का हिंदी सक्तीचं हा गेल्या 1-2 वर्षाचा विषय होता अगोदर. तो आता महानगरपालिकेच्या निवडणुका पाहून देवेंद्रजीनं हिंदी सक्तीचा शासन निर्णय काढण्याचं खरं गमक काय, ही ज्ञानबाची मेघ आहे. आणि याच्यामध्ये याचा हा संशोधन करण्याचा विषय आहे का ही जी विषय ऐन महानगरपालिका मुंबईसारख्या कारण हिंदी सक्तीचा हा विषय भाजपले घातक आहे. आणि भाजपला घातक असताना तो हिंदी सक्तीचा विषय या सगळ्या याच्यामध्ये मधात टाकण्याचा प्रयत्न जो केलेला आहे तो कसा काय हा महत्त्वाचा आहे. कारण जसं जरांगेंच्या उपोषणावर लाठीचार्ज जसं पोलिसांनी केला आणि तिथून ते उपोषण न दिसणारं उपोषण दिसायला लागलं, आणि तसंच हिंदी हा अचानकच काढून त्याच्यामागं काय षडयंत्र आहे हे तपासलं पाहिजे. आणि इथून मोठा हा संशोधनाचा विषय आहे का फडणवीस साहेब त्याच्यातून काय, कारण कुठलाही विषय करताना पहिले राजकारण काय होईल हे केल्यानंतरच फडणवीस. बच्चू कडूंनी नुकतेच सांगितलं की जोपर्यंत दिव्यांगांचे मानधन वाढत नाही, शेतकऱ्यांचं कर्जमाफी होत नाही, शेतकऱ्यांचं 7/12 कोरा होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. आता आपल्याला वाट पाहायची आहे की बच्चू कडूंनी जसे आपली साथ दिली आहे तशीच सरकारसुद्धा आपली साथ देईल का नाही. कारण खूप महत्त्वाचे प्रश्न इथे उभे राहिले आहेत. सरकार म्हटलं होतं की लवकरच इथे निर्णय होईल, पण इथे कोणताही निर्णय नाही झाल्यामुळे नक्कीच बच्चू कडूंनी आता पुन्हा एकदा आंदोलन पुकारलं आहे व आपण सर्वांनी इथे साथ द्यायला पाहिजे आहे व इथे 7/12 कोरा पण झाला पाहिजे आहे. दिव्यांगांचे प्रश्नसुद्धा सुटले पाहिजे आहेत. कारण दिव्यांगांना 1,500 रुपयेमध्ये काही होत नाही, त्यांच्या पैशामध्ये वाढ झाला तरच काही होऊ शकणार आहे. त्याच्यामुळे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.